नमस्कार मित्रांनो, आपण बघणार आहोत आज पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला प्रश्न. हा प्रश्न विचारला गेला आहे नवी मुंबई जिल्हा पोलीस शिपाई 2023मध्ये. तर प्रश्न वाचून घेऊया एकदा. बघा, भारतीने व सविताने समान रक्कम दर 10% 8 दराने अनुक्रमे 3 वर्ष व 5 वर्षासाठी बँकेत ठेवली. मुदतीनंतर भारतीला 868 रुपये व सविताला 980 रुपये मिळाले. तर दोघींनी बँकेत किती रुपये रक्कम गुंतवली होती, असा हा प्रश्न आहे. हे त्याचे ऑप्शन आहेत 600 रुपये, 700 रुपये, 500 रुपये आणि 800 रुपये. तर चला सोडवू. बघितल्या प्रश्नाकडं एक गोष्ट लक्षात येते की प्रश्न आहे हा सरळ व्याजावरचा आहे, कारण की किंमत सारखी आहे आणि त्यांना 3 वर्षानंतर आणि 5 वर्षानंतर मिळालेली रास हे आपल्याला दिली आहे. तर आपल्याला याच्यावरून मुद्दल काढायची आहे. तर बघा, यासाठी एक शॉर्ट ट्रिक काढून आपण शिकणार आहोत. याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे आपल्याला 5 वर्षाची रास. 5 वर्षाची रास आहे 980 रुपये आणि 3 वर्षाची रास आहे 868 रुपये. 868 रुपये दिलेले आहे. आपण एक काम करू, याला वजा करू. वर्षातून वर्ष आणि राशीतून रास, म्हणजे आपल्याला 2 वर्षाचे व्याज मिळेल. म्हणजे ह्या इथल्या मधातल्या 2 वर्षामध्ये किती व्याज आला, कारण की किती रक्कम गुंतवली असली तरी व्याज हे कॉन्स्टंट असते साधारण सरळ व्याजामध्ये. तर बघा, 10तून 8 गेले, 2 राहिले, इथचा एक इथं गेला असल्यामुळं इथं 7 राहिले, 7तून 6 गेले, 1 राहिला आणि 9तून 8 गेले, 1 राहिला. म्हणजे 2 वर्षामध्ये 112 रुपये व्याज गेलेलं आहे. तर आपल्याला माहीत आहे सरळ व्याजाचं सूत्र, व्याज बरोबर मुद्दल गुणाकारात दर गुणाकारात वर्ष भागिला 100. आता आपल्याला व्याज माहिती आहे, किती आहे 112. मुद्दल माहीत नाही, मुद्दलच काढायची आपल्याला. दर दिला आहे 8%. वर्ष दिले आहे 2 वर्ष आहे. बघा, 2 वर्षात 112 रुपये व्याज आलेलं आहे. 2 भागिला 100. भागिला 100 का, कारण की 8% व्याज दिलं आहे. आता हे भागाकारातले इकडे जाताना गुणाकारात येतील आणि हे गुणाकारातले भागाकारात जातील. तर आता बघा, इकडे मुद्दल राहील, हे मुद्दल इथं ठेवू आपण आणि हे 100 गुणाकारात 112 भागिला हे गुणाकारातले इकडे येताना भागाकारात जातील. 8 गुणिले 2. तर बघा, काटापिटी करू आता. 8 1 8, 8 1 8, वाचले किती, 3 वाचले, 8 चौक 32, 2 1 2, 2 7 14. आता वाचले 100 गुणाकारात 7 बरोबर मुद्दल. तर मुद्दल बरोबर किती भेटतील आपल्याला, 700. ऑप्शन क्रमांक 2 याचं राईट आन्सर होईल. समजलं. याचे दुसरी एक ट्रिक काढून दाखवतो पटकन. आता प्रश्न किंवा आपलं काढलेलं उत्तर हे मॅच होते की नाही बघू. बघा, याच्यामध्ये मांडून बघू. 700 मुद्दल आहे, दर आहे 8% आणि वर्ष आहे 3 भागिला 100. 0 0 0 0 कट झाले. आता वाचले 7 गुणाकारात 8 गुणाकारात 3. तर यांचे गुणाकार करून घेऊ. 7 8 56 गुणाकारात 3. साइन 3 18 8, चला 1, 5 3 15 1 16. हा आपल्याला व्याज मिळालेला आहे, सरळ व्याज. रास जर आपल्याला तयार करायची असेल तर ते असते मुद्दल प्लस व्याज. आता रास आपल्याला काढायची आहे, तर रास बरोबर किती होईल, मुद्दल आहे आपली 700 प्लस व्याज आहे आपला 168 रुपये. तर रास किती झाली आपली 3 वर्षानंतरची, कारण की आपण 3 वर्षाचा व्याज काढला आहे. तर हे 8 जसे तसे, 6 जसे तसे, 7 आणि 1 8, 868 आणि 30 रास आपल्याला दिले आहे 868 रुपये.
₹868 3 वर्षानंतरचे. हे बघा 3 वर्षानंतर जे काढलेलं आहे. समजलं असल्यास लाईक करा, कमेंटला आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की द्या.